अधिक महिन्यात 33 गोपद्माची सेवा कशी करावी आणि का करावी, चला हे थोडक्यात जाणून घेऊया. सर्वात आधी, अधिक मासात केलेले कोणतेही पुण्यकर्म अधिक पटीने फळ देते. 33 गोपद्माची सेवा केल्याने अखंड पुण्य, गोसेवा आणि लक्ष्मी कृपाही मिळते. या व्यतिरिक्त घरातील कलह, दोष आणि अडचणी दूर होतात. तर 33 गोपद्म सेवेचे लाभ अनेक आहेत, त्यामुळे ही सेवा तुम्ही नक्की करा. अगदी छोटीशी पूजा आहे, ती तुम्ही नक्की मांडा. तर सर्वात आधी आपल्याला काढायचे असतात गोपद्म, ते पण कणकीच्या पिठाने. तुम्ही तांदळाचे पीठही वापरू शकता. आधीचा जो काळ होता तेव्हा रांगोळी काढण्यासाठी बिलकुल आपल्यासारखी आपण जसे केरोसिन टाकलेले रांगोळी वापरतो तसे नाही वापरायचे. ते लोक असेच प्रकारचे पीठ वापरायचे, जेणेकरून चिमण्या, कावळे, जे पण पक्षी त्यांच्या अंगणात यायचे किंवा प्राणी यायचे ते हे रांगोळी खायचे आणि त्यांचे पोट भरायचे. हा त्यामागचा हेतू होता आणि आता हे कुठेतरी विलुप्त होत चाललेलं आहे. पण पूजा मात्र तशाच प्रकारची राहायला हवी. त्यासाठी काय करायचे? स्वच्छ जागा निवडायची, लाल रंगाचे आसन मांडायचे, तांदूळ, पीठ, हळद, कुंकूच्या साहाय्याने 33 गोपद्म चिन्ह काढायचे आहेत. सगळ्यात आधी 7, मग 6, 5, 5, 4, 3, 2, 1 अशा प्रकारे 33 गोपद्म तुम्हाला काढायचे आहेत. त्यासमोर तुम्हाला गोमातेचा फोटो किंवा मूर्ती ठेवायची आहे. श्रीकृष्णाची मूर्ती पण ठेवायची आहे. धूप, दीप, नैवेद्य अर्पण करून तुम्हाला पूजा करायची आहे. ओम कृष्णाय गोविंदाय गोपीजन वल्लभाय नमः, गोमाताय नमः, लक्ष्मीमाताय नमः या मंत्राचा एकदा किंवा 11 वेळा किंवा 21 वेळा किंवा 108 वेळा तुम्हाला जमेल त्याप्रमाणे जप करायचा आहे. गोपद्माची क्लिअर इमेज मी सगळ्यात शेवटी ॲड केलेली आहे, त्यामुळे या रीलला सेव्ह करायला विसरू नका